जिल्हा परिषदेतील बेशिस्त पार्किंगला शिस्त. सनवार्ता चॅनलच्या वृत्ताची दखल. जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून बेशिस्त वाहनांची पार्किंग केली जात होती. या पार्किंगला जिल्हा परिषद प्रशासनाने आता शिस्त लावली आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्रची पार्किंग करण्यात आलेली आहे. त्याबद्दल प्रहार संघटनेतर्फे जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केली जात होती. त्याचा त्रास दिव्यांगांसह महिला कर्मचाऱ्यांना होत होता. या बेशिस्त पार्किंगला शिस्त लावावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोगळे यांनी दिला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्याचे काम केलेले आहे. हे करत असताना महिला व दिव्यांगांसाठी वेगळी दुचाकी पार्किंग करण्यात आलेली आहे. तसेच समाज कल्याण कार्यालयात जाण्यासाठी दिव्यांगांसाठी स्वतंत्र असा रस्ताही ठेवण्यात आलेला आहे. इतर कर्मचारी व अभ्यंगतांसाठी दुचाकी पार्किंग करण्यात आलेली आहे. तसे फलक तयार करून ते जिल्हा परिषदेच्या आवारात लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न निकाली निघाल्याने जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांसह दिव्यांगांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. पार्किंगच्या प्रश्नावर सनवार्ता चॅनलने आवाज उठवून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व स्तरातून सनवार्ता चॅनलचे आभार मानण्यात आलेले आहेत. पार्किंगचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल प्रहारचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. ते काय म्हणाले पहा. आता मध्यंतरीच्या काळामध्ये आपलं अहिल्यानगर येथील जे मिनी मंत्रालय अहिल्यानगरचं जिल्हा परिषद आहे, त्या ठिकाणी जिल्हाभरातून 21 कॅटेगरीचे जे दिव्यांग बांधव आहेत, ते दिव्यांगांच्या कामासाठी हमेशा इथं दर मंगळवारी बुधवारी हे येत असतात. परंतु मध्यंतरी काय झालं, या जिल्हा परिषद कर्मचारी किंवा जे भेटीला जे अभ्यंगत यायचे त्या लोकांची वाहनं अतिशय अस्तव्यस्त पडायची. त्याच्यामुळं आमच्या दिव्यांगांना अतिशय त्या आमच्या दिव्यांग कक्षात जाण्यासाठी फार मोठा अडथळा निर्माण होत होता. त्याच्या संदर्भात आम्ही आवाज उठवल्यानंतर आदरणीय जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब यांनी त्याची दखल घेऊन तो रस्ता आणि दिव्यांगांचं जे काही येण्या जाण्याला जी सहज सुलभ रस्ता मिळेल तो आम्हाला त्यांनी करून दिला. त्याच्याबद्दल प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो. परंतु हे होत असताना अनेक त्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्याही त्रुटी त्यांनी भरून काढाव्यात, एवढंच आमचं म्हणणं आहे. जय प्रहार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.